दिनांक 27 एप्रिल 2024 रोजी पुणे रेल्वे स्टेशन समोरील मोकळ्या जागेत आईसोबत झोपलेल्या 6 महिन्याच्या बालकाला पहाटे 2 वाजताच्या सुमारास अनोळखी इसमाने उचलून अपहरण करून चोरी केले। मुलाच्या वडिलांनी 4 वाजताच्या सुमारास फिर्यादी वयवर्ष 34 राहणार यवतमाळ यांनी समक्ष पोलीस ठाण्यात येऊन कळवल्याने बंडकर्डन पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 118/2024 भारतीय दंडविधान संहिता कलम 363, 370, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय। सदर गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित 3 टीम तयार करून परिसरातील 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले असता एका ठिकाणी संशयित इसम मुलास उचलून घेऊन जाताना अस्पष्टपणे दिसून आले। त्यानंतर पुन्हा बारकाईने पाहिले असता सदरचा संशयित इसम हा पुणे स्टेशन परिसरातून कोणत्या मार्गाने गेला हे दिसून आलं नाही। त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये 4 चाकी वाहनाचा वापर झाला असावा तसेच गुन्ह्यात आरोपी 1 पेक्षा जास्त असल्याचा संशय बळावल्याने सदरबाबत तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील आरोपी हे 4 चाकी गाडीने पुणे स्टेशन येथून विजापूर राज्य कर्नाटक इथे गेल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने बंडकर्डन पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे व टीम विजापूर राज्य कर्नाटक इथे तात्काळ रवाना करून विजापूरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकून इसम नामे चंद्रशेखर मलकाप्पा नंडगुड्डी वयवर्ष 24 राहणार जंबगी तालुका जिल्हा विजापूर यास राहत्या घरातून ताब्यात घेतले। त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचे बालक हे त्याच्या 4 इतर साथीदारांच्या मदतीने अपहरण करून त्यांच्याकडील इंडिका कारमधून विजापूर इथे येऊन इसम सुभाष सताप्पा कांबळे वयवर्ष 55 राहणार लावंगी सोलापूर यांना 3 लाख रुपयांना विक्री केल्याचे सांगितले। सदरील पोलीस पथकाने विजापूर शहर इथे वेगवेगळ्या हॉटेलमध्ये पाहणी करून हॉटेल राजधानी गांधी चौक विजापूर इथे अपहरण झालेले बालक व आरोपी सुभाष कांबळे यांना ताब्यात घेतले। सदरच्या उत्कृष्ट कामगिरीबाबत पोलीस आयुक्त पुणे अमितेश कुमार यांनी रोख 1 लाख रुपये बक्षीस देऊन टीमचा गौरव केलाय। सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रवीण कुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग संजय सुर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, पोलीस निरीक्षक गुणे श्रीकांत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मधाले, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पोलीस उपनिरीक्षक चैतन धडवडे, पोलीस अंमलदार सुधीर घोटकुले, ज्ञानेश्वर बडे, सागर घोरपडे, मंगेश बोराडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे, ज्ञानेश्वर गायकवाड, राजू धुलगुडे, विकास केकाण यांच्या पथकाने केली।